कराड शहरातील सार्वजनिक रस्ते व फुटपाथवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही कराड नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत जनहिताय फाउंडेशन आक्रमक झाले आहे। संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना स्मरणपत्र देत तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे। दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केलेल्या अर्जावर अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने संस्थेने संताप व्यक्त केला आहे। शहरातील विविध भागांत फुटपाथवर हातगाडे स्टॉल खोकी तसेच दुचाकी वाहनांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नसल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे। नगरपरिषद प्रशासन आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये अपयशी ठरल्याचा आरोप करत सार्वजनिक रस्ते व फुटपाथ मोकळे ठेवणे ही स्थानिक प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले आहे। अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे। 30 दिवसांच्या आत शहरातील सर्व अतिक्रमणे हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करण्यात आले नाहीत तर दिनांक 24 एप्रिल 2026 पासून कराड नगरपरिषद मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्मरणपत्रातून देण्यात आला आहे। या आंदोलनात बापूसाहेब लांडगे, मारुती बोभाटे आणि निवास माने सहभागी होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री अनिल मोरे, कराड, सातारा। नमस्कार, मी समाज सुधारक, सामाजिक कार्यकर्ता, जनहिताय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, विश्व इंडियन पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे। आम्ही कराड नगर परिषदेला 16/2/2026 रोजी कराड शहरातील अतिक्रमणाविषयक निवेदन अर्ज दिलेला होता की या स्टँड परिसरामध्ये फुटपाथवर अतिक्रमणे करून फळवाल्यांनी, स्टॉलधारकांनी, हातगाडेवाल्यांनी अतिक्रमण करून फुटपाथचं पूर्ण नुकसान केलेलं आहे आणि त्यांनी कायमस्वरूपी तिथं ताबाच घेतलेला आहे। यामुळे काय होतं, कायद्याच्या तरतुदीनुसार फुटपाथ हा नागरिकांना चालण्याकरता राखीव बांधण्यात आलेला असतो, पण याचा उपयोग हे असे अवैध मार्गाने अतिक्रमण करतात। त्यातच अलंकार हॉटेलच्या समोर 2 व्हीलर संपूर्ण फुटपाथवर लावलेले असतात। यामुळं कालच आता आम्ही बघितलं, सर्वांनी बघितलं की डंपरनं एका महिलेला चिरडलं। हे अशा घटना का घडतात तर ट्रॅफिक पोलीस हवालदार आणि पोलीस प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे। ट्रॅफिक व्यवस्था सांभाळणे काम पोलिसांचं, अतिक्रमण मोहीम राबवणे काम कराड नगर परिषदेचं। यासाठी कराड नगर परिषदेचे निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देखील आम्ही निवेदन अर्ज दिला होता 16/2/26ला, परंतु त्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही। यामुळे आम्ही नंतर पुन्हा तुमच्या ध्यानात आहे की नाही म्हणून, आठवणीत आहे की नाही म्हणून हे स्मरणपत्र दिले। 25 मार्च 2000ला स्मरणपत्र दिले की आमच्या मागणीचा तुम्ही विचार कधी करणार आणि कराड शहरात कधी कसे व्यवस्था कशी करणार, सुधारणा कशी करणार। जिकडं जाईल तिकडं बाजार मांडलेला आहे, रस्त्यावरनी सगळी अतिक्रमणे, जिथं जाईल तिथं अतिक्रमण। मग तुम्ही त्या व्यवसाय करणाऱ्याला स्वतंत्र जागा कधी देणार? असाच भरमसाठ तुम्ही नुसता ठिया मारून ठेवलेला आहे। सामान्य नागरिकाला मंडईत आलं तर 2 व्हीलर लावायला जागा नाही, कोर्टापाशी गेलं तर 2 व्हीलर लावायला जागा नाही, स्टँड परिसरात गेलं तर 2 व्हीलर लावायला जागा नाही। ही व्यापारी काय म्हणते ती आमचा व्यवसाय आहे तर 2 व्हीलर लावायची नाही तुम्ही।
मग काय करायचं याच्यावरून वादावाद होती. मग नागरिकांसाठी सोयीसुविधा काय आहे का नाही म्हणून आमची मागणी आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक यांनी प्रत्येक चौकात सिग्नलवर एक ट्रॅफिक हवालदार द्यावा, जेणेकरून सिग्नल जास्त मोडले जातात, सिग्नलचा दुरुपयोग होतो. म्हणून सिग्नल जर व्यवस्थित चालला त्या ठिकाणी एक जर पोलीस हवालदार तैनात केला तर अपघात होणार नाही असं आम्हाला वाटतंय. आणि ही रस्त्यावर केलेली अतिक्रमण जर काढली आणि रस्ता मोकळा ठेवला तर कोणत्याही नागरिकाला जीविताला मुकावं लागणार नाही. जर असं चालू राहिलं तर यापुढे देखील सर्वजण रस्त्यावर अतिक्रमण करतील. आज पुणे आणि मुंबई शहरामध्ये अतिक्रमण मोहीम इतकी कडक करण्यात आहे की धडाधड सगळं नासधूस करायचं चाललंय. मग आपल्या कराड नगर परिषदच का गप्प बसलेली आहे. म्हणून अतिक्रमण मोहीम तात्काळ राबवावी. जर 23 एप्रिलपर्यंत आमच्या या निवेदन अर्जाचा विचार न केला तर आम्ही 24 एप्रिलपासून कराड नगर परिषद मेन गेट समोर सकाळी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार आहोत. त्यावेळी काही अनुचित घटना घडली किंवा कोणतेही व्यापारी हातगाडेवाले यांनी आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला की आमच्या पोटावर का उठलाय तुम्ही, असं जर आम्हाला कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला ना आमच्या जीविताला धोका निर्माण झाला तर याला कराड शहरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर हे जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी.